हिवरखेडमध्ये लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती जल्लोषात साजरी. भव्य मिरवणूक, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सहभाग, साहित्य सम्राटांना अभिवादन. हिवरखेडमध्ये लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती जल्लोषात साजरी. बघूया बातमी सविस्तर. साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्त हिवरखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर अण्णाभाऊ साठे मातंग समाज सभागृहातून भव्य दिव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात उपेक्षा, सामाजिक विषमता आणि अन्यायाचे असंख्य चटके सहन केले. मात्र सूड भावना व न बाळगता अन्यायग्रस्त समाजाने शिक्षण, संस्कार आणि संघटनांच्या बळावर अन्यायाचा सामना करावा अशी त्यांची प्रगल्भ जीवनदृष्टी होती. त्यांच्या साहित्याने समाजात प्रबोधनाची आणि सामाजिक परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित झाली. अण्णाभाऊ साठे यांनी सुमारे 40 कादंबऱ्या, 125 कथा, 3 नाटके, 11 लोकनाट्ये तसेच अनेक पोवाडे लिहून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्यामधून अन्यायाविरुद्धचा प्रखर आवाज आणि सामान्य माणसाच्या संघर्षाचे हृदयस्पर्शी चित्रण दिसून येते. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील जनमानस त्यांच्या विचारांना आणि कार्याला अभिमानाने स्मरते. जयंती निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक डॉक्टर अण्णाभाऊ साठे मातंग समाज सभागृह, विकास मैदान, चंडिका चौक, हनुमान मंदिर मार्ग शहरातील विविध प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या भव्य मिरवणुकीत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जय घोष, ढोल ताशांचा गजर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत संपूर्ण परिसर अशा उत्साहपूर्ण वातावरणात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती सोहळा हिवरखेड येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंदा सुरजुसे हिवरखेड यांनी.